रामकृष्ण हरी. आजपासून आपण अध्याय 8वा सुरू करत आहोत. आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की मतिमंद विप्रपुत्रावर श्रीपादांची कृपा. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. आपण अध्यायाला सुरुवात करू. तर नामधारक सिद्धयोग्याला म्हणाले की महाराज, आपण मला गोकर्ण महिमा सांगितला. श्री गुरु श्रीपाद तेथे किती काळ राहिले, कृपा करून त्यांचे पुढील चरित्र मला सांगा. सिद्धयोगी म्हणाले की श्रीपाद येती गोकर्णास 3 वर्षे गुप्तपणे राहिले. त्यानंतर लोकोपकारार्थ, लोकांच्या कल्याणार्थ श्री शैल पर्वतावर गेले. तेथे 4 महिने वास्तव्य करून कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपुरास गेले. तेथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली. भाविक भक्त आणि साधूजन त्यांच्या दर्शनासाठी येत असत. श्री गुरूंच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य खूप थोर आहे. जे भाविक तेथे जातात, श्री गुरूंची मनोभावी आराधना करतात, त्यांना श्रींच्या प्रसन्नाने सर्व प्रकारची सांसारिक सुखे प्राप्त होतात. असो, कार्यासाठी मनुष्य देह धारण केलेल्या श्री गुरु श्रीपादांनी तेथे अनेक लीला केल्या. त्यापैकी काही लीला मी तुला सांगणार आहे, ऐक. कुरवपूर येथे एक वेदशास्त्र संपन्न विद्वान ब्राह्मण राहत असे. अंबिका त्याची ही पत्नी. ती सुशील, सदाचारी व प्रतिव्रता होती. तिची मुले जगत नसत. त्यासाठी त्या दाम्पत्याने अनेक उपाय केले. पुढे 90 सायासाने तिला एक पुत्र झाला, पण तो मंदबुद्धीचा निघाला. माता पित्याने त्याची मुंज केली. मग त्याच्या विद्याभ्यासाला सुरुवात केली. पित्याने त्याला शिकविण्याचा हर प्रकारे प्रयत्न केला, पण अभ्यासात प्रगती होईना. त्यामुळे तो रागवायचा. मुलगा शिकत नाही म्हणून त्याला मारायचा, शिक्षा करायचा. पतीची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटे. ती पतीला सांगे, मुलाला विद्याभ्यास येत नाही, मग त्याला कशाला मारता? आपले पूर्वजन्मीचे दूषित कर्म आडवे आले म्हणून असा हानी पडली. त्याला कोण काय करणार? तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्याच्या नशिबात जे व्हायचं असेल ते होईल. आपली आपत्ती जगत नव्हती, हा जागला यातच समाधान माना. पत्नीचे ऐकून तो ब्राह्मण स्वस्थ राहिला. कालांतराने तो ब्राह्मण मरण पावला. अंबिकेला वैधव्य आले. ती उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागी. एका पीडिताच्या पत्नीला भिक्षा मागताना पाहून लोकांना वाईट वाटायचे. तिचा निर्बुद्ध पुत्र काही कामधंदा करीत नाही म्हणून लोक त्याला दोष द्यायचे, त्याची उपेक्षा करायचे. पुढे तो मुलगा विवाहयोग्य झाला, पण कोणीही मुलगी देईना. लोक त्याची उघड निंदा करायचे. ते म्हणायचे, मूर्खा, कुळनाशका, तू आपल्या वंशाला कलंक लावलास. वेदज्ञ, धर्मज्ञ, आचारशील, विचारशील, कीर्तिवान अशा पित्याच्या पोटी तुझ्या दगडासारखा कसा काय जन्माला? तू का म्हणे आईसी मती याची जड, त्याहुनी दगड बरा देवा. तुझ्यामुळे पितरांना या दुगती प्राप्त होईल. आई भिक्षा मागते, तू आईता बसून खातोस. तुला लाच कशी वाटत नाही? असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? रोजच्या रोज होणारी ती लोकनिंदा त्या मुलाला सहन व्हायना. तो खूप दुःखी झाला. तो आईला म्हणाला, मी तुला पोसू शकत नाही म्हणून सर्व लोक माझी निंदा करतात. मग मी जिवंत राहून काय करू? त्यापेक्षा मी प्राणत्याग करतो. ते ऐकून अंबिकेला अतिशय वाईट वाटले. मग मुलासमेत आपणही जीव द्यावा असा निर्धार करून ती गंगेच्या तीरी गेली. जल समाधी घेण्यासाठी ती पुत्रासह प्रवाहात शिरली. त्यावेळी श्रीपाद योगी तेथे स्नान करीत होते. मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती त्यांच्यापाशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली, स्वामी, आम्ही दोघे आत्महत्या करण्यासाठी आलो आहोत. आम्हाला निरोप द्या, सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या. श्री गुरूंनी तिला आत्महत्या करण्यामागचे कारण विचारले. अंबिकेने आपले दुःख सांगितले. मग दीनपणे प्रार्थना करी म्हणली, हे यतेश्वरा, माझा पुत्र विद्वान असावा, तो दीर्घायुषी, वंदनीय व जगन्मान्य व्हावा. त्याने आमचा व पितरांचा उद्धार करावा अशी माझी खूप इच्छा होती. ती या जन्मी पूर्ण होऊ शकली नाही. ही इच्छा पुढील जन्मी तरी पूर्ण व्हावी. तुम्ही माझे रक्षण कराल या विश्वासाने मी तुम्हाला शरण आले आहे. या जन्मी माझ्या नशिबी खडतर कष्टच होते. सौख्य लाभलेच नाही. पुढील जन्मात असे होणार नाही, एवढी कृपा करा. ते ऐकून श्री गुरूंना करुणा आली. ते अंबिकेला म्हणाले, आत्महत्येचा विचार सोडून दे. शंकराची आराधना करा. पूर्वी एका गवळीने निष्ठेने शिवव्रत केले म्हणूनच त्याच्या कुळात भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. तुला तुझे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत असे जर वाटतच असेल तर प्रत्येक शनिवारी प्रदोषमयी भावभक्तीने शंकराची पूजा कर. श्री गुरूंनी तिला मोठ्या शिवव्रताचा सर्व विधी नीट समजून सांगितला. त्या ऐकून अंबिकेला मोठा समाधान वाटले. ती म्हणाली, स्वामी, पूर्वी हे व्रत कोणी केले होते का? या आराधनेची काही प्रचिती आली, याविषयी काही अनुभव सांगाल? श्रीपाद म्हणाले की पूर्वी उज्जैनी नगरीत चंद्रसेन नामक धर्मपरायण राजा राज्य करीत होता. त्याचा एक जिवलग मित्र, त्याचे नाव मणिभद्र,
तो परम शिवभक्त होता. त्याच्या भक्तीवर प्रसन्न झालेल्या महादेवाने त्याला प्रसाद म्हणून एक अत्यंत तेजस्वी मणी दिला. तो सर्व कामना पुरविणारा चिंतामणीच होता जणू. त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचे नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत. असे मणिभद्र आणि चंद्रसेन दोघही तो मणी गळ्यात धारण करीत असत. त्या मणीची कीर्ती सर्वदूर पसरली होती. देशोदेशीचे राजे व महाराजे तो मणी प्राप्त करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नशील होते. त्यासाठी वाटेल ती किंमत देण्यास तयार होते. पण राजाने कोणाला दाद लागू दिली नाही. समजुतीचा मार्ग खुंटला. तेव्हा इतर राजांनी बऱ्या बोलाने मणी द्यावा, नाहीतर आम्ही युद्ध करून तो हिरावून घेऊ, अशा प्रकारे धमक्या चालू केल्या. चंद्रसेन पराक्रमी होता. तो अशा धमक्यांना कधी भीक घालीत नव्हता. शेवटी व्हायचे तेच झाले. सर्व राजांनी एकत्र येऊन उज्जैनीवर आक्रमण केले. नगराला चहूकडून वेढले. आक्रमणाचे वृत्त कळूनही चंद्रसेन डागूमधला नाही. त्याने तो दिव्य मणी गुप्त स्थानी सुरक्षित ठेवला. आपल्या सैन्याला योग्य त्या सूचना देऊन नगर रक्षणार्थ व्यूह रचना केली. त्या दिवशी शनिवार होता. त्रयोदशी तिथी होती. शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन करणाऱ्या राजाने त्या दिवशी आपले व्रत मोडले नाही. तो निशंक मनाने शिवालयात गेला. महादेवाची यथासांग पूजा अर्चा केली. देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळींना त्या पूजेचा मनपूर्वक आनंद घेतला. त्यांच्या मुलांनीही ती पूजा पाहिली. गवळी वाड्यात गेल्यावर ती मुले पटांगणात खेळू लागली. शिवाची पूजा पाहून आलेल्या त्या मुलांनी दगड धोंडे बांधून शिवालय रचले. त्यात शिवलिंग म्हणून एक गोल दगड ठेवला. पत्री फुले गोळा करून त्या शिवलिंगाची पूजा केली. रात्रीची जेवायची वेळ झाली. गवळणी मुलांना हाका मारू लागले. तेव्हा खेळणारी मुले आपापल्या घरी गेली. मारलेल्या पण एक मुलगा त्या पूजेमध्ये इतका रममान झाला की होता की त्याच्या आईने मारलेल्या हाका त्याला ऐकूच आले नाहीत. त्यामुळे ती रागावली. तावातावाने त्याच्यापाशी आली. कालट्या तुला खेळापुढे दुसरं काही सुचतच नाही वाटतं, असं म्हणून तिने मुलांनी मांडले दगड धोंडी विस्कटून दूर फेकून दिली आणि तन करीत निघून गेले. पूजास्थानाची दुर्दशा पाहून त्या गोपबाळाला मूर्छा झाली. दुःख अनावर होऊन तो रडू लागला. धाई मोकळून रडू लागला. आता प्राण त्यागच करायचा असा विचार करून तो घरी गेलाच नाही. लिंग म्हणून मांडलेले दगडाकडे पावत तो शिवनाम घेऊ लागला. त्याची निर्वाणीची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाला. त्याने त्याच ठिकाणी एक रत्नजडित शिवालय उभं केले. त्यात रत्नजडित शिवलिंग होते. त्याची प्रभा दशदिशांना पसरली. शंकराने गोपबाळ साक्षात दर्शन दिले. त्याला स्वतःच्या हृदयापाशी धरले आणि म्हणाला, बाळा, मी तुझ्या भक्तीवर संतुष्ट आहे, वर माग. तेव्हा तो म्हणाला, देवा, माझ्या आईने तुझी पूजा उधळली म्हणून तू रागवू नकोस, तिला क्षमा कर. त्याचा भोळा भाव पाहून शंकर म्हणाला, बाळा, मी तुझ्या आईवर अजिबात रागावलं नाही. तिने प्रदोषमयी माझी पूजा पाहिली, त्यामुळे तिला देवजन्मी म्हणून सन्मान प्राप्त होईल. तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझ्या वंशाची भरभराट होईल. वरदान देऊन शंकर लिंगस्थानी गुप्त झाले. महादेवाने निर्माण केलेल्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटू लागले. ते पाहण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली. चंद्रसेनही तेथे आला. त्याने गोपबाळाला भक्तीचे खूप कौतुक केले. ते वृत्त समजतात उज्जैनीला वेढा घातलेल्या शत्रुराजांची मने पालटली. द्वेषाचे निरसन होऊन सद्भाव प्रगटला. त्यांनी चंद्रसेनाशी सख्य केले. त्यांनीही सर्वांना सन्मानाने नगरात आणले. ते अद्वितीय शिवालय पाहून आलेल्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली. त्यांनी गोपबाळाला अनेक भेटवस्तू दिल्या आणि समाधानाने स्वस्थानी गेले. चंद्रसेनाची शनिप्रदोष पूजा सफल झाली. संकट टळले. त्याची सर्वत्र कीर्ती झाली. गोपबाळाने आपल्या आईला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगितले. तेव्हा तिला रडू आवरेना. शिवपूजन सोहळा पाहणे हेही किती पुण्यप्रद असते अशी हिची तिला प्रचिती आली होती. श्री गुरु श्रीपादांनी अंबिकेला शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन केल्याने काय सद्भाग्य लाभते ते उदाहरण पटवून दिले. त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला. त्यामुळे त्याच्या ठाई वेदशास्त्रदिकांचे समस्त ज्ञान प्रकट झाले. तो महाविद्वान झाला. त्याने आपल्या पांडित्याने ब्रह्मवृंदांना आपलेसे केले. त्याची मोठी कीर्ती झाली. तो सर्वांना पूज्य झाला. या चमत्काराचे लोकांना मोठे नवल वाटत होते. श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली होती. त्यामुळे श्रीगुरु हेच शंकर आहेत अशी तिची निष्ठा बसली. आता श्रीगुरु हेच तिचे सर्वस्व झाले होते. ती नित्य प्रदोषकाळी त्याचीच पूजा करीत असे. पुढे तिच्या मुलाचा विवाह झाला. त्याला पुत्र पौत्रादी सर्व सौख्य लाभले. गुरुकृपेने त्याच्या आयुष्याचे कल्याण झाले. मग सिद्धयोगी नामधारकास म्हणाला, श्रीगुरु अतिशय कृपाळू आहेत. ते आपल्या भक्तांचे अहोरात्र रक्षण करतात. हे तू लक्षात ठेव. अध्याय 8 समाप्त. लवकरच आपण 9वा अध्याय घेऊन येत आहोत.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी.